नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, संपूर्ण माझी फेसबुक फॅमिली, संपूर्ण माझी ट्विटर आणि माझी सात्विक लाईफ फॅमिली आणि संपूर्ण माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी, कारण की आज आहे 6 मार्च आणि आज 6 मार्च रोजी अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय काय निर्णय घेतलेले आहेत आणि काय काय त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल, हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. बघा, लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत. लाडक्या बहिणींचे अनेक अशा समस्या आहेत की त्या अजूनही सॉल्व झालेल्या नाही. अजूनही लाडक्या बहीण योजनेमधील लाडक्या बहिणींचे अनेक समस्या या अजूनपर्यंत संपलेल्या नाही आहेत. जसे की बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या निराधार, विधवा, परित्यक्त्या, एकल आणि घटस्फोटित किंवा अविवाहित अशा ज्या लाडक्या बहिणी होत्या, त्यांचे काही कारणास्तव त्या KYC करू शकलेल्या नाही. त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते किंवा वेबसाईटमध्ये पर्याय नव्हता. अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे लाडक्या बहिणींची KYC राहिली. त्यामुळे अशा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेपासून या वंचित राहिल्या. तर महाराष्ट्र सरकार, जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी आता लाडकी बहीण योजनेबद्दल काय निर्णय घेतलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणी, तुम्हाला मी सर्वात मोठी आधी आनंदाची बातमी सांगेल आणि बाकी सर्व अपडेट पण सांगणार आहे. तर लाडक्या बहिणी, आत्ता आहे 8 मार्चला जागतिक महिला दिन. त्यामुळे बघा, जेव्हा संपूर्ण वर्षभराचा हा बजेट मांडला जातो ना, अर्थसंकल्प मांडला जातो, तेव्हा त्यामध्ये विधानसभेमध्ये सर्व म्हणजे विरोधी पार्टीचे पण नेते असतात आणि आपले सरकार पण असतं. आपलं सरकार म्हणजे जे आपलं महायुती सरकार आहे ते. त्यामध्ये आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री. तर त्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेबद्दल अर्थसंकल्पामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला ज्या ज्या काही समस्या आहेत ना लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा अन्य योजनांबद्दल, सरसकट सगळ्या तुमच्या समस्या मला कमेंट करा या व्हिडिओमध्ये. म्हणजे काय, कारण की आता अर्थसंकल्प सुरू आहे ना, आपण लगेचच थेट सगळे कंप्लेंट, सगळ्या समस्या तुमच्या डायरेक्ट वरपर्यंत पोहोचवू. का? कारण की लगेचच लवकर सर्व समस्या या लाडकी बहीण योजनेच्या या सर्व समस्या या संपल्या पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी वंचित राहिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून, अशा लाडक्या बहिणींना हे लाभ मिळाले पाहिजे. तर काय आहे बघा, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात आधी सर्व लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आता 8 मार्च रोजी लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने सर्व महिलांना फडणवीस साहेबांनी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सुरुवातच त्यांनी त्यांच्या भाषणाला हार्दिक शुभेच्छा देऊन केली. लाडकी बहीण योजनेने त्यांनी सुरुवात केली त्यांच्या भाषणाला. विधानसभेमध्ये ते लाईव्ह बोलत होते. आज आहे 6 मार्च. तर बघा लाडक्या बहिणी, शुभेच्छा तर तुम्हाला दिलेल्याच आहेत. म्हणजे आणखीन त्याहूनही महत्त्वाचं काय आहे, तर लाडक्या बहिणी, तुमची चिंता, तुमचे प्रश्न, तुमचे समस्या या आठवणीने कमेंट करायच्याच आहे तुम्हाला. का? कारण की बरेच लोक आत्ता पुन्हा हे सोशल मीडियावर अफवा सुरू आहेत. काय? की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे, लाडकी बहीण योजना आता बंद पडणार आहे. परंतु
काय सांगितलं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांनी? सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे. काय? लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही, हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि हे त्यांचं हे दुसरं वाक्य कोणतं होतं? तर हे होतं. पहिल्यांदा त्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि त्यांनी दुसरे वाक्य काय बोलले? तर या सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांनी मोठं आश्वासन दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. अशा वेळेला हे जे वाक्य जेव्हा ते फडणवीस साहेब बोलले तेव्हा लगेचच विरोधी पार्टीचे नेते सगळे म्हणायला लागले की आम्ही म्हणजे तुम्ही कसं शक्य आहे की तुम्ही योजना बंद करणार नाही? लाडक्या बहिणींना तुम्ही सगळा बजेट कसा मांडणार आणि सर्व हप्ते कसे देणार? तर फडणवीस साहेब काय बोलले? विरोधी पार्टीच्या नेत्यांना आणि सगळ्या सभेतल्या सगळ्या लोकांना सांगितलं फडणवीस साहेबांनी की तुम्ही त्याची चिंता करू नका. आणि तुम्ही आता काय बघा, मी तुम्हाला सांगत आहे अपडेट. काय म्हणाले? विरोधी पक्षांच्या नेत्यांना हेही सांगितले की आता कोर्टात जाऊ नका, योजना बंद होणार नाही. त्यांनी खणसावून सांगितले विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि सभेतल्या सर्वांना की योजना बंद होणार नाही. आणि विरोधी पक्षाच्या लोकांना काय सांगितलं की तुम्ही आता कोर्टात जाऊ नका, कारण की ही योजना बंद होणारी योजना नाही. जे की आत्ताही हा व्हिडिओ बनवताना मी पुन्हा यूट्यूबवर म्हणजे सोशल मीडियावर असे पुन्हा मी भरपूर व्हिडिओ पाहिले की लाडक्या बहीण योजनेला कात्री लागणार, लाडकी बहीण योजना बंद होणार. आता अर्थसंकल्पामध्ये बजेट मांडला, लाडकी बहीण योजना बंद होणार. परंतु मी तुम्हाला हे फडणवीस साहेबांचं लाईव्ह अपडेट सांगत आहे. आत्ताच हाती आलेल्या अपडेट तुमच्या हाती मी तुम्हाला सांगत आहे की फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. आता लाडक्या बहिणी, मग तुम्ही यावरूनच लक्षात घ्या. आणि बाकीचे जे अपडेट आहे, जे बाकीचे जे सर्व सविस्तर आहे ते तर मी त्यासाठी पुन्हा तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आणणारच आहे. परंतु लाडक्या बहिणी बघा, आज महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल आणखी काय सांगितले? तर लाडक्या बहिणींना आणखीन सरकार काय त्याच्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने काय चेंजेस केलेले आहेत, काय बदल केलेले आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार आणखी काय करणार आहे, या सर्व अपडेटसह आपण पुन्हा नवीन आणि सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. कारण की हे सर्व मी याच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट, आत्ताचे अपडेट मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहे. हा व्हिडिओ माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आठवणीने शेअर करा म्हणजे त्यांनाही आत्ताचे अपडेट त्यांना कळेल की लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारने काय निर्णय घेतलेला आहे, सरकारचे काय विचार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आणि आजच्या बजेटमध्ये काय निर्णय झाला.